नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजपर्यंत बरेच व्हिडिओ बघितले. आता घरी मी आलो आहे. तुम्हाला माहितीच आहे, आमच्या इथं जवळच म्हणजे ॲग्रो टुरिझम प्रोजेक्ट एक आहे, रानझोपडी म्हणून. आणि सासरवाडीला गारमाला आहे, म्हणजे तिथली सासरवाडी. तर तिथं आपण आज जाणार आहोत. आणि जाताना ना तिथं तुम्हाला मी भरपूर प्रकारचे जे म्हणजे वनस्पती वगैरे आहेत किंवा नवीन जे काय काय झालं आहे ना, कारण जुना व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितला आहे. तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू ऑलरेडी आपण बघितला आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर आता काय अपडेट झालेला आहे ना, हे आपल्याला बघायचं आहे किंवा आपल्याला अजून काय काय बघता येईल ते तुम्हाला सगळं दाखवेन. नवीन नवीन गोष्टी अपडेट झालेल्या आहे. राहायची सोय, जेवणाची सोय, अशा अनेक गोष्टी किंवा अनेक नवीन नवीन वारली पेंटिंग आहेत किंवा नवीन झाडे आहेत, ते आपण बेसिक बघूया. कारण आधीच आपण बघितलेला आहे व्हिडिओ. आणि काजलला पण इकडे बघायचा होता. तिची लई इच्छा होती बऱ्याच दिवसापासून की चला बघायला, चला मला बघायचं आहे. ती गारमाळ्याची असून तिला बघता नाही आलं. तर म्हटलं चला मग जाऊया म्हटलं. तर तेच आपण आज बघणार आहोत. चला, सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ज्या पण व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि तुम्हाला जे पण नवीन वाटेल ना काही, ते नक्की कमेंट्स करून सांगा मला. ओके, तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, फायनली ना मी मस्त पोचलो रानझोपडीला. आणि रानझोपडीला पोचल्या मी पोचलो म्हणजे मगाशीच पोचलो. आणि पोचून आमचा पाहुणचार पण झाला. मस्त कोकम सरबत वगैरे पिलं. आणि नंतर मी पडलो इथं बाहेर. आणि म्हटलं मी व्हिडिओ काढायला विसरूनच गेलो होतो. म्हणजे ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस व्हिडिओ काढायला वगैरे विसरून गेलो. तर मग तुम्हाला आज मी दाखवणार आहे मस्त रानझोपडी. आपण आधी पण व्हिडिओ याचा बघितलेला आहे. तुम्हाला मी खाली लिंक वगैरे देईन. ते जुनी ती रानझोपडीत होतं, आता नवीन आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, बऱ्याच काय काय बदललं आहे. तर आज आपण फक्त बेसिक व्हिडिओ बघणार आहोत, म्हणजे काय बदल झाला आहे किंवा कसं काय ते. आणि इथं तुम्हाला आल्या ना, हे तुम्हाला मागं पण दाखवलं होतं. इथे हे बघा, हे पूर्ण सूचना वगैरे आहे पूर्ण. आणि पूर्ण आहे ना ते स्वतः त्यांनी बनवलेलं आहे. 10 रुपये फी आहे. आणि काही जर समजा केलं तर तिथं 500 रुपये दंड आहे. त्यांचा मोबाईल नंबर वगैरे सगळं इथं दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय. आणि इथला जर समजा परिसर बघायला गेला तर असा काहीसा परिसर आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त एकदम निवांत वाटते, काही नाही, पूर्ण जंगलात आहे. इथं जवळपास घरं वगैरे काही नाही. इथं मस्त सुविचार वगैरे लिहिलेले आहेत, हे तुम्ही बघू शकताय. आणि इथं रानझोपडीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे ना, ते इथं उभं केलं आहे. हे दगडावर काही बाकीचं केलेलं आहे. आणि इकडं हा कार्डबोर्ड पेपर आहे. पेपर म्हणजे हे कापड असतं एक प्रकारचं. त्याच्या कापडावर पूर्ण हे पावसात वगैरे पूर्ण काहीच खराब होत नाही. तर हे ते केलेलं आहे. याच्या मस्त तुम्ही फोटो पण एक तुम्हाला लावून देईल. मस्त जर समजा तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता. तर मग आता इथं हा एंट्री गेट आहे. ते सगळे आहेत ह्या अशा काहीशा गोष्टी. इथं पण हे बघा, तुम्हाला पेंटिंग वगैरे तुम्ही बघू शकता. इथे एक वही ठेवलेली आहे. त्या वहीमध्ये कोण कोण आलं, कसं आलं, की काय, ते सगळं लिहिलेलं आहे इथं. तेही त्याची माहिती आहे पूर्ण. आणि इथं एंट्री केल्या गेल्या तुम्हाला भारी वाटेल. हे बघा, झाडं बिडं सगळे मस्त लावलेले आहेत. इकडे हे बघू शकता तुम्ही, वेगवेगळे झाडं दिसतील. बाकीच्यांचे मला पण नावं नाही माहीत, पण भारी भारी आहेत. हे बघा, इथे बघू शकता हे पूर्ण. इथे हे बघा, हे नवीन नवीन हे आता पूर्ण हे फुलं वगैरे आलेत त्याला, त्याचे आहेत. हे बघा, इकडे तुम्हाला ज्याचे पण नावं माहीत आहे ते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगू शकता मला, काही प्रॉब्लेम नाही. इकडे बघू शकता, हे बघा, एकदम भारी आहेत. म्हणजे हे पूर्ण मी तर हे आता बघितले, हे नवीनच आहेत. इकडे हे पूर्ण आहेत. अजून इकडे दुसरे झाड आहेत, म्हणजे लय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. लाजाळू इथं आहे, लाजाळू ओळखू शकतो मी. हे बघा इथं हे लाजाळू. इकडनं आल्याला लगेच ना तुम्हाला इथं कमळं वगैरे पण दिसतील. हे तुम्ही बघू शकता. इथं कमळं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बरं का, हे सगळे वेगळे आहेत. आणि इथे एक फिश पॉइंट आहे. फिश पॉइंटमध्ये बरेच कोळी वगैरे आहेत. कोळी वगैरे पण भरपूर आहेत. हे तुम्ही इथं बघू शकता, हे कोळी वगैरे आहेत. हे बघा इथं कोळी आहेत. आणि त्याच्यामध्येच तिलापिया वगैरे पण आहेत, हे तुम्ही बघताय. तर चला इकडे पुढं पण आपण बघूया. इथं मस्त तुम्हाला आल्या इथं बसायची सोय आहे. हे बघा, इथं बसायची सोय आहे. हे पण पूर्ण इथं त्यांनी बनवलेलं आहे, फोटो पॉईंट. आणि इथं हा तुम्हाला फोटो पॉईंट. हे बघा, इथं मंडळी मस्त बसले फोटो काढायला, हे तुम्ही बघू शकताय. आणि इथं मध्ये पण आल्या ना तुम्हाला हे बघा, हे मस्त पेंटिंग वगैरे बघायला मिळतील. एकच नंबर आहेत, पूर्ण वारली पेंटिंग आहेत, हे तुम्ही बघू शकता. एकदम बारीकचं निरीक्षण केलं तुम्हाला भरपूर गोष्टीच्या, जे पूर्वीचं जीवन म्हणजे होतं ना, ते पूर्ण या इथं व्यथित केलेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय. म्हणजे पूर्ण बारीक बारीक काम केलेलं आहे. आणि इथून मध्ये घुसल्या ना तुम्हाला हे बघा, इथं देखावा भारी बघायला मिळेल. हे बघा, हा पण एक पॉईंटच आहे. हा एक फिश पॉईंट आहे, हे तुम्ही बघू शकताय. म्हणजे हे काहीतरी जरा नवीन आहे, भारी. आणि इथे झाडं वगैरे पण लावलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे मस्त नवीन अजून झाडं आहेत. हे याचे नाव मला माहीत होतं पण आता विसरलो. हे बघा इकडं हे सगळे जे आहेत ना,
इथं कोरपडीचे पण झाडं आहेत. हे कोरपड वेगळे आहे. हे बघा इथं पण त्याचे रोपं आहेत भरपूर सारे. इथं परत अजून एक पेंटिंग आहे रानझोपडीची. तुम्ही कुठून आलेत? कवेली. पहिल्यांदा आले काय? मग कसा वाटले रानझोपडी? मस्त आहे का? लाजतोस काय एवढा? तिकडे त्याला विचारलं तो लाजून तिकडे गेला निघून. आणि इथं बघा इथे एक फोटो पॉईंट परत एक तुम्हाला आहे. हा पण भारी पॉईंट आहे. इथं पण तुम्ही येऊन फोटो वगैरे काढू शकता. आणि इथं जे आहेत ना हे पूर्ण जे दगड आहेत ना हे दगड म्हणजे वेगवेगळे आवाज करतात. आणि हे त्यांनी स्वतः कलेक्ट वगैरे केलेलं आहे. हे बघा हे बघा आवाज बदलतो. असे दगड आहेत. याचं हे वैशिष्ट्य आहे. यानंतर इथं परत एक पॉन्ड आहे. हे तुम्ही बघू शकताय. आणि ह्या पॉन्डच्या समोरच ही जी प्रकृती आहे ना ही लय भारी दिसते. आणि तिकडे काजल ते लय फिरू राहिलेत. काय मग कसा वाटली रानझोपडी? हां वेगवेगळ्या वाटर लिली आहेत ना. सगळीकडे वेगवेगळे आहेत आणि भारी वाटतात. हे बघा इथं हे तुम्ही बघू शकताय. आणि इथं परत एक अजून पेंटिंग आहे. आणि इकडे ससे आहेत पूर्ण. हा जो एरिया आहे ना हे नवीन आहे. मागच्या वेळेस मी आलतो ना तेव्हा हे काही नव्हतं असं. इथं हे बघा तुम्ही ससे बघू शकताय. आणि फिंचेस वगैरे पण आहेत. फिंचेस नाही याला काय सांगताय? बजीज. फिंचेस नाही हे बजीज आहेत. आणि इकडे आहेत. आणि मध्ये जे झाड आहे ना हे तुतूचं झाड आहे ना हे तुतूचं झाड आहे. ते एक भारी कन्सेप्ट वाटला म्हणजे पूर्ण. तर हे तुतूचं झाड आहे. आणि जाळी ना एक पाहायला गेलं तर मस्त लावलेली आहे. भारी वाटतं. अरे ससा पडला गलपटला. आळस देऊन देऊन गलपटला वाटतं. वा 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 वा. हां आणि ही बसायची सोय भारी आहे. कैवल्याची खुशी बघा काय कुठं गेले एकदम ओव्हर लेवलला. कैवल्य कसा वाटत आहे? छान ना. हां छान अशी म्हणजे सोय भारी आहे इथं. म्हणजे तुम्ही लहान पोरं वगैरे जरी आणलं ना तरी मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे. पूर्ण झाडे बिडे आहे. जिकडं बघाल ना तिकडं झाडे भरपूर आहे. तुम्ही इथं बघू शकताय. आणि इकडे जे आहे ना इकडे परत अजून वॉटर लिलीज वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे भारी आहे म्हणजे हे जरा मला लय आवडतात. मला पण लय इच्छा आहे का हे असं पाहिजे. हे बघा याचं हे फुल बघाल ना इतकं भारी वाटतंय ना. हे तुम्ही फुल बघा कसं भारी वाटतंय. हे इथं बघू शकता तुम्ही. हे लय भारी वाटतंय. आणि हा जो पूर्ण पॉइंट आहे ना त्याचाच आहे. म्हणजे हे एकच इथं सेपरेट आहे एकच फक्त. याच्यानंतर ना इथं जे आहेत ना सुपाऱ्या वगैरे लावलेल्या आहेत भारी. सुपाऱ्या आहेत आणि तिथं लगेच वॉटर लिली वगैरे आहेत. हा बघू शकता. ह्याच्यामध्ये वाटतं मासे वगैरे भरपूर होते. पण मासे काय झाले की बरेच म्हणजे बेडकं वगैरे आहेत ना ते खायचे म्हणून याच्यातले मासे वगैरे त्यांनी काढले वाटतं. तर हे एक भारी आहे. आणि खाली इथं एक मोठं पॉईंट आहे. त्याच्यामध्ये कासव वगैरे भरपूर आहेत. इथं बघू शकता इथे मोठं आहे ते. अजून ही एक नवीन म्हणजे अजून ही एक नवीन संकल्पना ह्या वर्षी मला दिसली. हे बघा रानवाट. तर इथून ही म्हणजे वाट आहे एक रानात जायची म्हणून त्याला रानवाट असं सांगितलं आहे. हे पण एक भारी आहे. म्हणजे हे ह्या वर्षीच आहे. म्हणजे आधी मी आलतो तेव्हा नव्हतं काही. आणि आता मित्रांनो हे इकडं आलो आहे जरा. मला वाटतं हे ना ब्लूबेरीचं झाड आहे असं मला वाटतंय. कन्फर्म मी नाही सांगू शकत पण हे 100% ब्लूबेरीचंच आहे. कारण आपण पण एक वेस्ट बंगालवरून मागवलं होतं म्हणून हे मला वाटतं की हे ब्लूबेरीज आहे 100%. ही ब्लूबेरीज आहे. पण एवढंच की ही हायब्रिड नाही आहे. ही आपली म्हणजे जी लोकल असते ना ती आहे. आणि इकडे हे त्यांचं आंब्याचं कलेक्शन आहे काहीतरी. म्हणजे भरपूर रोपं आहेत. आंबे जसं नाही दुसरे पण इथं पण बघा हे दुसरे आहेत रोपं अजून परत. वेलाची झाडं आहेत. आणि तिकडे एक छोट्या जो रोपवाटिका दिसते ती बघूया आपण. हे बघा इकडे हे भरपूर आहेत झाडं वगैरे ठेवलेले. हे पण भारी वाटतं म्हणजे इथं पूर्ण कलेक्शन आहे. आणि इथं अजून आहेत. इथे जे इंडोर प्लांट बोलतात ना ते वाटतं आहेत सगळे. इथं बघू शकता तुम्ही. कसलं आहे काय माहीत. हे इथं आहेत. हे फणसाचं आहे वाटतं. हे फणसाचं आहे. तिकडं काहीतरी दुसरं आहे अजून. इकडे अजून आहेत मला काही नाव नाही. तुम्हाला नावं माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा बिंदास्त. आणि मित्रांनो इथं ना हे कोकोचं झाड आहे. कोको म्हणजे चॉकलेटचं झाड आहे. आणि त्याला कोको लागलेलं आहे. हे बघा हे इथे एक आहे एक खाली आहे. आणि वरती पण आहेत. वरती पण बघा भरपूर आहेत. एक इथं सुकलेलं आहे. आणि दुसरे इथं आहेत अजून म्हणजे भरपूर कोको वगैरे लागलेले आहेत. आणि हे भारी लागतात बरं का. याच्या बिया म्हणजे सुकवून आणि भुजल्या ना की लय भारी लागतात. तर ह्या पण आहेत इथं.
आणि मित्रांनो तुम्हाला महत्त्व सांगायचं राहून गेलं, इकडे जे आहे ना जेवणाची वगैरे सोय सगळी करतात. इथं सगळी ही व्यवस्था आहे, तर तुम्ही जेवण वगैरे करायला इकडे सुद्धा येऊ शकता. ही पण व्यवस्था इथं केली जाईल. रान झोपडीचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, काळजी घ्या.